पालेभाज्या, भाकरी आणि ताक असं असतं मिलिंद गवळींचं डाएट. अभिनेते मिलिंद गवळी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपट मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मिलिंद गवळी त्यांच्या कामासह फिटनेससाठीही ओळखले जातात. मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा त्यांच्या कामाबद्दल तसेच त्यांच्या खाजगी आयुष्यातील घडामोडींबद्दल यामार्फत व्यक्त होत असतात. सध्या अभिनेते स्टार प्रवाहावरील वचनं दिले तू मला या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आहाराबद्दलची माहिती दिली आहे. ते स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करतात, आरोग्याची कशाप्रकारे काळजी घेतात, दिनचर्या कशी असते याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. या मुलाखतीमध्ये मिलिंद गवळी यांनी त्यांच्या डाएट रुटीनबद्दल सांगितलेलं आहे. मिलिंद गवळी म्हणाले, मी दररोज साधी भाजी, भाकरी आणि एका मसाल्याची भाजी आणि भात एवढंच जेवण जेवतो. तसेच सॅलडही असतं. त्याचबरोबर दही, ताक आहे. डाएट वगैरे नाही, पण चांगला आहार करतो मी. अगदी सात्विक नाही आहे, पण असाच आहार असतो माझा. पुढे ते म्हणाले आहेत की मिलिंद गवळी यांनी यापूर्वीसुद्धा उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना दिनचर्येबद्दल सांगितलेलं आहे. ते म्हणाले, मी सकाळी 5:30ला उठतो. नंतर मला झोप लागत नाही आणि रात्री 10-10:30 नंतर झोपण्याचा प्रयत्न करतो. मी सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर जलनीती करतो. त्यानंतर योगा करतो. सूर्यनमस्कारापासून सुरू करतो आणि मग काही योगाचे प्रकार केल्यानंतर प्राणायाम करून झाल्यानंतर भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी आणि मग ओंकार करतो. ही माझी रोजची दिनचर्या आहे. पुढे डाएट रुटीनबद्दल अभिनेते म्हणाले की मी सकाळी नाश्त्याला पोहे आणि आपले भारतीय पदार्थ खातो. कॉफी पितो. दुपारच्या जेवणात 2 पोळ्या, भाजी, वरण भात नियमितपणे असतंच. कधी 2 वाट्या वरण पितो. त्याचबरोबर थोडासा भात, असा साधा आहार असतो. मला पालेभाज्या आवडतात. भाकरी, पालेभाज्या, लोणचं, चटणी असं खूप आवडतं. लोक जसा मांसाहार करताना ताव मारून खातात ना, तसा मीही पालेभाज्या आणि भाकरी ताव मारून खातो. मी ताक आणि मठ्ठासुद्धा पितो. बाहेरचं क्वचितच मी खात असतो. मिलिंद गवळी यांची सकारात्मक आणि नकारात्मक मुद्द्यावर चर्चा झाली. एक कलाकार हा एकाच वेळी विविध भूमिका साकारत असतो. रील आणि रिअल आयुष्याची सांगड घालताना प्रत्येक कलाकाराची तारेवरची कसरत सुरू असते आणि यावेळी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. मिलिंद गवळी यांनी याबाबतीत काही सकारात्मक आणि नकारात्मक मुद्द्यांवर चर्चा केली. अभिनेता मिलिंद गवळी यांनी अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारत प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलेलं आहे. एक कलाकार म्हणून अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारत असताना मिलिंद गवळी यांनी खऱ्या आयुष्यातील समतोल कसा राखला याचं गुपित उघड केलं आहे. कलाकाराने लग्नच करू नये. मिलिंद गवळी यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे की कलाकाराने एकतर लग्न करू नये. अभिनय क्षेत्रात तुमच्या मेंदूवर संयम ठेवणं फार कठीण असतं. अनेक वेळा तुमचा संयम सुटतो कारण तुम्ही प्रेक्षकांवर भावना विकत असता. एखाद्या चित्रपटातील भूमिकेतून स्वतःला बाहेर काढणं सोपं असतं कारण त्यासाठी 8 ते 10 दिवसांचा वेळ मिळायचा. पण मालिकांच्या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी पर्याय नाही कारण तुम्ही दररोज ते पात्र साकारता. मी अनिरुद्ध साकारत असताना तीच भूमिका घेऊन मी घरी येऊ शकतो. ते पात्र तिथेच सोडता येत नाही कारण दुसऱ्या दिवशी तुम्हाला तेच पात्र साकारायचं असतं आणि यातून बाहेर पडण्यासाठी ध्यान, योगा आणि अध्यात्म यांची मदत घ्यावीच लागते. हे आहे त्यांच्या सुखी संसाराचं गुपित. मिलिंद गवळी यांनी पत्नीचं कौतुक करताना पुढे म्हटलेलं आहे की दीपाच्या अध्यात्मामुळे आमचा संसार कुठेतरी अगदी शांतपणे आणि चांगला सुरू आहे. प्रत्येक क्षेत्राची एक नकारात्मक बाजू असते आणि आपण त्या क्षेत्रात असल्यामुळे ती बाजू आपल्याला सहसा दिसत नाही. त्यासाठी आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असतं आणि ती नकारात्मक बाजू आपल्याला जाणवतसुद्धा नाही. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं. या कलाक्षेत्रामध्ये ते प्रकर्षाने जाणवतं असं दिसतं, असंही मिलिंद गवळी यांनी म्हटलेलं आहे.